हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चिकन मसाला फ्रायची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। चिकन मसाला फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी मी एक मॅरिनेशन तयार करून घेतले। तर मॅरिनेशनसाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, 1 कप दही घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 चमचा भरून मी ते घरातला साठवणीचा मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतले। आता तयार मॅरिनेशनमध्ये इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले चिकन टाकून घेतले। तर वजनी मापे इथे मी अर्धा किलो चिकनचा वापर केला होता। सर्व चिकन मॅरिनेशनमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे। अर्थातच चिकनला मी इथे मॅरिनेशनमध्ये कोट करून घेतले आणि मी ह्याला ओव्हरनाईट असेच ठेवले होते फ्रीजमध्ये। पण जर का तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर ॲटलीस्ट हाफ एन आवरसाठी ह्याला असेच ठेवा। सेकंड प्रोसेसमध्ये एका कढईमध्ये इथे मी 3 चमचे तेल तापत ठेवले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि तेल तापल्यानंतर तेलामध्ये इथे मी स्लाइसेसमध्ये कट केलेला कांदा टाकून घेतला। म्हणजे उभा चिरलेले कांदे टाकलेले आहेत। इथे मी 2 कांद्यांचा वापर केला होता आणि कांदे ब्राऊन होईपर्यंत छान कांद्यांना फ्राय करून घेतले। कांदे ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये मी 7 ते 8 ठेचलेले लसूण टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे लसणाला सुद्धा फ्राय करून घेतले। कांदा लसूण फ्राय झाल्यानंतर एक उभा चिरलेला टोमॅटो मी या कांद्यामध्ये टाकून घेतला आणि त्याला सुद्धा अर्धा मिनिट फ्राय करून घेतले। गॅसची फ्लेम स्लो करून आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतले। तर पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ टाकून घेतले। ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये मिठाचा वापर केला होता त्यामुळे मी थोडंच मीठ इथे टाकलेलं आहे। 1 चमचा भरून मी लाल तिखट मसाला आणि पाव चमचा भरून मी इथे हळद टाकून घेतली आणि सर्व जिन्नस व्यवस्थितपणे कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेतले। ऑलरेडी सर्व मसाले मॅरिनेशनमध्ये टाकलेले होते त्यामुळे मी इथे मसाल्यांचा कमी वापर केला होता। पावडर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले छान परतवून घ्यायचे। कांदा टोमॅटोमध्ये मसाले छान परतल्यानंतर लास्टला मी इथे 1 चमचा चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। चिकन मसाला टोटली ऑप्शनल आहे। त्यानंतर अर्धा मिनिट हे मसाले असेच परतवून घेतले आणि मग जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितपणे हे मॅरिनेशन केलेलं चिकन मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले। आता ह्याच्या पुढची प्रोसेस मी मीडियम फ्लेमवरती केली होती। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सर्व चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले। 1 ते 2 मिनिटं हे चिकन मी असेच परतत राहिले। त्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटांसाठी। 3 ते 4 मिनिटांनंतर मी कढईवरचे जेव्हा झाकण काढले तर चिकनला ऑलरेडी इथे पाणी सुटलेलं होतं। हे चिकनचं जे अंगाचं पाणी आहे तेच आहे आणि त्याच्यामध्येच हे चिकन मी इथे शिजवून घेतलं होतं। मी एक्स्ट्रा पाण्याचा वापर इथे केला नव्हता। 1 मिनिट चिकन असेच परतवून घेतले। मग कढईवरती पुन्हा झाकण ठेवले आणि 10 मिनिटांसाठी चिकन स्लो फ्लेमवरती शिजवून घेतले। 10 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। चिकनला व्यवस्थितपणे एकदा मी इथे असे परतवून घेतले। पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर पुन्हा मी कढईवरचे झाकण काढले। तर इथे हे जे चिकन होतं ते पूर्णपणे तयार होतं। चिकन पूर्णपणे तयार झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय केली आणि हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटे चिकन व्यवस्थितपणे परतवून घेतले, म्हणजेच फ्राय करून घेतले। चिकन पूर्णपणे रेडी झाल्यानंतर आता मी या चिकनवरती मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर गरमागरम चिकन मी ते सर्व केलेलं आहे। आता हे चिकन तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम डिलिशियस लागतं। माझ्या पद्धतीने चिकन मसाला फ्रायची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडलीच असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।